मी मयुरी अक्षय कातड राहणार मुंगसारा। आमच्या माणसांना गाडीमध्ये भरलं होतं, तर आम्ही विचारायला गेलो फक्त आमच्या माणसांना का उचलताय तुम्ही। त्यांनी अक्षरशः माझे रस्त्यावर ढकललं, माझ्या डोक्याचा मार लागला, पाय धरून खेचत गाडीत नेलं, माझी साडी फाडली, ब्लाऊज फाडला, अक्षरशः पूर्ण त्यांनी माझे हाल केले। त्यांनी आम्ही फक्त एकच विचारत होतो, तुम्ही आमच्या माणसांना का उचलताय, एवढं विचारलं तरी त्यांनी आम्हाला मारलंय, आमचं पूर्ण नख ओढ करले, सर्व हातपाय ओढले, अक्षरशः रस्त्याने फटफटत त्यांनी आम्हाला गाडीमध्ये घातलं। आज जी काही प्रशासनाने जी काही दांडकशाही केली याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। आज जे काल सायंकाळी 8 ते 9च्या दरम्यान प्रशासनाच्या तलाट्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला आम्हाला नोटिसा पाठवल्या, त्याच्यावरती कोणतीही पूर्तता नसताना, त्याच्यावरती तारखी नाही, त्याच्यावरती काहीच नसताना सकाळी 9:30चा टाइम दिलेला आहे मोजणीचा, सकाळी 6:30 वाजता पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या दारात येऊन, आणि आज सकाळी 6:30 वाजता जी दिनचर्या शेतकऱ्यांची चालू होती, सकाळचं घरातलं आवरून करायचं महिलांनी, तर जे काही भूसंपादन अधिकारी आहे इगतपुरी त्र्यंबक प्रांत पवन दत्ता म्हणून, तर त्यांनी अक्षरशः आमच्या घरांमधल्या लेडीज वरती जेंट्सला पोलीस गाडीत बसून डब्यांमध्ये टाकून आणि घरांमध्ये जे लेडीज वरती जाऊन आणि जे काही विनयभंगाचं काम केलंय त्याच्यावरती तातडीत आजची आज विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। पोलीस प्रशासनाला पण आमचं आव्हान आहे का आजच्या आज जर त्या पवन दत्ताला जर विनयभंगाचं त्याच्यावरती केस दाखल नाही केली तर आम्ही सोमवारी कलेक्टर ऑफिसला, जसं करणभाऊ गायकर यांनी सांगितलं तसं आम्ही कलेक्टर ऑफिसला एवढ्याही महिला घेऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा देतो। आज माझ्या बायकोवरती त्यांनी माझ्या बायकोचे कपडे फाडले, त्याला आज लाज वाटायला पाहिजे। काही कोणती पद्धत आहे, शेतकरी माणसं, शेतकरी या आमच्या आजची परिस्थिती, त्यांचा हात मोडलाय, स्वतः पवन दत्त हा प्रांत अधिकारी त्यांनी दांड्याने मारलं, त्याचा व्हिडिओ पण उपलब्ध आहे। आज हे भाऊ आहे त्यांच्या छातीत लाथ घातली, म्हणजे कोणती मजुरी चालू झाली। हा भारत देश आहे का पाकिस्तान आहे? इंग्रजांनी सुद्धा आजपर्यंत जुलमशाही एवढी केली नाही, या इंग्रजांपेक्षा आज तुम्ही बत्तर ही गोष्ट करत आहे, आणि हा कदापि शेतकरी आता सहन करून घेणार नाही। आमचा डेव्हलपमेंटला किंवा प्रगती करायला कुठलाही हे नाही, विरोध नाही, आज रिंग रोडला विरोध नाही, पण आम्ही आज 3 ते 4 महिन्यापासून प्रत्येक प्रशासनाचे पाय जिजवतोय। कलेक्टर ऑफिस झालं, मंत्री महोदय झाले, आयुक्त साहेब झाले, सगळ्यांकडे जाऊन आम्ही आमचे पाय जिजवतोय, विनवण्या करतोय, हातपाय जोडतोय त्यांना का आमच्या आज जागेवरती 17 घरं उद्ध्वस्त होत आहे, 17 लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे, आज कमीत कमी 5 ते 6 शेतकरी भूमिहीन होत आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही न्यायालयात गोष्ट असताना सुद्धा जर तुम्ही ही दांडकशाही करत असाल तर हे इंग्रजकालीन देश आहे का? तुम्ही हिंदू धर्म म्हणताय, हा कोणता हिंदू धर्म आहे? हिंदू धर्मात जर तुम्ही जो भारताचा अन्नदाता आहे त्या अन्नदाताला घरात शिरून तुम्ही त्यांच्या लेडीज वरती त्यांचे कपडे फाडताय, आंघोळी करताना त्यांच्या बाथरूम मधून बाहेर ओढून, 80 वर्षाची आजी त्यांना बाथरूम मधून बाहेर ओढून, आणि त्यांच्यावरती जो IAS ऑफिसर आहे पवन दत्ता, तो जर हा एवढा अमानुष अत्याचार करीत असेल तर त्याच्यावरती आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आजची आज त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन त्याला निलंबित करण्यात यावा व त्याच्यावरती लगेच कारवाई करावी। आणि जे काही आजच्या घटना घडल्या आहे पोलिसांनी, आम्ही लगेच सांगतोय, पोलिसांनी त्याची तक्रार घेऊन आणि लगेच आम्हाला त्याच्यावरती कारवाई करावी। आमचा काही गुन्हा नसताना आमचे सर्व शेतकरी सकाळी 8 वाजता आमच्या घरातले माणसं उचलून आणि नजर कैदी ठेवले। हा कोणता गुन्हा केला होता आम्ही का तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता? अहो, आमच्याच जमिनी, आमचंच सर्व, आणि तुम्ही आमच्यावर एवढी दादागिरी करता? तुम्ही सांगा ना तुमचं काहीच नाही, आम्ही निघून जातो पाकिस्तानला। एवढी मजुरी, भारत देश हा, आपण हिंदुत्व राष्ट्र म्हणतो, हे कोणतं हिंदुत्व? आम्ही काल महाजन साहेबांना सांगितलं का सर पवन दत्ता साहेब असं करताय, तरी महाजन साहेब म्हणता हो आम्हाला डेव्हलप करायचंय। कोणाला डेव्हलप? बिल्डर लोक, राजकारणी का अधिकारी लोकांना डेव्हलप करायचंय? हा शेतकरी मारून जर तुम्ही हे करत असाल तर कदापि आता शेतकरी शांत बसणार नाही। आज तुम्ही आमच्या बायांना छेडछाड केली, बायांचे कपडे फाडले, पण एक लक्षात ठेवा, आम्ही शेतकरी आहे, आज आम्ही संयमाने घेतलं, पण उद्या रुमणे काढल्याशिवाय आम्ही पण शांत बसणार नाही। हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं तुम्हाला आव्हान आहे, नाही रुमणे काढले तर आम्ही पण शेतकऱ्याची अवलाद नाही, हे तुम्हाला आम्ही आव्हान करतो। आणि लगेच तातडीने पोलीस प्रशासनाने जशी कारवाई शेतकऱ्यांवर केली तशी लगेच त्या प्रांतावर कारवाई करावी, त्याच्याशिवाय आम्ही या पोलीस स्टेशन मधनं बाहेर निघणार नाही, हे तुम्हाला ओपन चॅलेंज देतो।
हायकोर्टामध्ये प्रकरण निलंबित असताना नाशिक प्रांतने पोलीस बंदोबस्त घेऊन शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यासाठी जो आज प्रयत्न केला आणि त्या प्रयत्न करत असताना ज्या पद्धतीने महिलांना मारझोड केली, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उचलून पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं. अरे लोकशाही आहे, हा भारत देश आहे, कुंभमेळ्याचा विकास जरूर करावा, त्याला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्याला विश्वासात घेऊन त्याचा विश्वास संपादन करून त्या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला देत, एक तर त्या रस्त्याची गरजच नाहीये, पहिली गोष्ट तर तो रस्ताच केला नाही पाहिजे, पण तुम्हाला लईच कंड उठला असेल, तुम्हाला तो रस्ताच करायचा असेल, बिल्डर धार्जीनं व्यापारी धोरण जर तुम्हाला त्या ठिकाणी राबवायचंच असेल तर आमच्या शेतकऱ्यांशी योग्य ती मीटिंग करून त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांच्या अकाउंटला पहिले पैसे तर द्या. अरे त्यांच्या घरात आज तुम्ही घुसतात, त्यांना घरातून बाहेर काढून मारतात, त्या प्रांतला कोणी अधिकार दिले? पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, गिरीश महाजनांना आमची विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या प्रांतवर तात्काळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्याबद्दलचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा. त्याच्यावर का करा तर तो जबाबदार अधिकारी. आणि आज सुट्टीचा दिवस आहे ना, आज सुट्टीच्या दिवशी या प्रांतने ती कारवाई केलीच कशी? तुला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार जे शासकीय दिवस आहेत त्या दिवशी तुला आठवलं नाही का? सुट्टीच्या दिवशी ही कारवाई का? तर 4 तारखेला या सर्व शेतकऱ्यांचा हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी निर्णय होणार आहे, यांचा निकाल लागणार आहे. आणि तो निकाल लागायच्या अगोदर म्हणजे हे प्रांत स्वतःला IAS समजतात, IAS आहात तुम्ही, मग तुम्ही काही हायकोर्टापेक्षा मोठे झाले का? या सगळ्या गोष्टीचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. शेतकऱ्याला जर न्याय मिळाला नाही तर 1 इंच शेती सुद्धा तुम्हाला मिळू देणार नाही. छावा क्रांतीवीर सेना या सर्व शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत यांच्या बरोबर आहेत. आज जर गुन्हा दाखल करून नाही घेतला तर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आत्मदहन आंदोलन आम्ही करू आणि त्यास जी काही त्या ठिकाणी परिणाम होतील या सर्वस्वी जबाबदार शासन आणि पोलीस प्रशासन असेल. बोला. कमल धोंडीराम खिरकाडे. मी सकाळी आंघोळ करून बाहेर आले, कपडे घालीत होते, माझ्या मुलाला धरलं, घरामध्ये मारायला लागले, म्हणून मी तशीच ब्लाऊजला बटन लावीत आले. तिकडून तो पवनदाता आला आणि माझ्या त्यांनी हातावर काठी मारली. आणि ती मॅडम आहे काय तिचं नाव ती होती आणि काही पोलीस होते असं. हा नाईक मॅडम यांनी दोघांनी मा सुनाला मारलं, ह्या पोराला मारलं, मला मारलं असं. सणाडके मातोळ राहणार. माझी जमीन पूर्ण चालली, भूमींचा मी रस्त्यावर चाललो होतो, त्या पवनदत्ताने मला 3-4 पोलिसांनी वरून खाली लाथा बुक्क्यांनी मारले. मला छातीत लाथ मारल्यामुळे सिव्हिलला ॲडमिट केलं होतं. मला अटॅकचा स्ट्रोक आलेला आहे. मला ॲडमिट केलेलं आहे. हे सलाईन दिलं, मला त्रास व्हायला छातीत. घरामध्ये ना फरफटून हे करून खूप मारहाण करायची बायकांना, खूप म्हणजे त्याने त्रास दिला. पवनदत्त आहे ना, असा काठी फिरवायचा नुसता बायकांवरती. इतका म्हणजे नालायक माणूस येतो मी तर सांगते. हा इथं मारलंय, पाठीला मारलंय, माझ्या 4-5 जणींनी धरलं होतं त्या पोलिसने, काट्यामध्ये लुटून दिलं.